हाऊ टू मेक कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ अ स्टेटमेंट. लॉजिक या चॅप्टरमधील कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ही अतिशय महत्त्वाची आणि सोपी अशी कन्सेप्ट आहे. यामध्ये आपल्याला दिलेलं इक्वेशन हे या फॉर्ममध्ये असेल, P इम्प्लाइज Q. इफ आणि देननी स्टार्ट होणारी ही सगळी एक्झाम्पल्स आहेत आणि आपल्याला यांना 3 फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर हे लिहिण्याचे रूल्स पुढीलप्रमाणे आहेत. Q इम्प्लाइज P इज कॉल्ड ॲज कॉन्व्हर्स. दिलेलं स्टेटमेंट आहे P इम्प्लाइज Q. याला आपल्याला चेंज करून लिहायचं आहे Q इम्प्लाइज P. त्यालाच कॉन्व्हर्स म्हणतात. नाऊ निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. It is called as inverse and negation Q implies negation P is called as contrapositive. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहिण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. नीट लक्ष देऊन पहा. दिलेलं स्टेटमेंट हे या फॉर्ममध्ये असेल. इफ P then Q. फर्स्ट स्टेटमेंट ऑल्वेज डिनोटेड बाय P अँड सेकंड स्टेटमेंट ऑल्वेज डिनोटेड बाय Q. कॉन्व्हर्स लिहिण्यासाठी आपल्याला फक्त P आणि Q ह्या 2 स्टेटमेंटच्या जागा इंटरचेंज करायच्या आहेत. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट असेल इफ P then Q. तर आपल्याला लिहायचं आहे इफ Q then P. ज्या ठिकाणी P होता त्या ठिकाणी Q आलेला आहे आणि ज्या ठिकाणी Q होता त्या ठिकाणी P म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आलेला आहे. नाऊ सेकंड इन्व्हर्स. इन्व्हर्स लिहिणं देखील खूप सिंपल आहे. इन्व्हर्स लिहिण्यासाठी आपल्याला जे स्टेटमेंट ज्या ठिकाणी आहे ते त्याच ठिकाणी ठेवायचं आहे. फक्त Pच्या ठिकाणी निगेशन P येईल म्हणजे दिलेलं स्टेटमेंट हे आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे आणि ज्या ठिकाणी Q आहे त्या ठिकाणी येणार आहे निगेशन Q. पहा, ज्या ठिकाणी स्टेटमेंट P होतं त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे निगेशन P म्हणजे आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं आहे आणि स्टेटमेंटचं निगेशन कसं करतात हे आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये पाहिलेलं आहे. दोन्ही स्टेटमेंट आहेत त्याच ठिकाणी आहेत. आपल्याला फक्त त्यांचं निगेशन करून घ्यायचं आहे. इन्व्हर्स इफ निगेशन P देन निगेशन Q. नाऊ कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आत्ताच आपण इन्व्हर्स पाहिला. इन्व्हर्स करताना आपण दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह केलेले होते. दोन्ही स्टेटमेंट आहेत त्याच ठिकाणी होते. कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये सुद्धा आपल्याला स्टेटमेंट निगेटिव्ह करायचे आहेत. दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह करावे लागणार आहेत. फक्त लक्षात घ्या ज्या ठिकाणी P असेल त्या ठिकाणी येणार आहे निगेशन Q आणि ज्या ठिकाणी Q होता त्या ठिकाणी येणार आहे निगेशन P. अशा पद्धतीने आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह अतिशय सोप्या पद्धतीने सहजपणे करता येतील. If it rains, then the match will be cancelled. Now let P, first statement, it rains, Q, the match get cancelled. The statement symbolically written as P implies Q. कॉन्व्हर्स तयार करण्यासाठी स्टेटमेंट P आणि Q हे इंटरचेंज करायचे आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी P असेल त्या ठिकाणी Q येईल आणि ज्या ठिकाणी Q असेल त्या ठिकाणी P येणार आहे. Therefore, the converse of the statement becomes if the match get cancelled, then it rains. नाऊ इन्व्हर्स. इन्व्हर्स बनवण्यासाठी दिलेलं स्टेटमेंट निगेटिव्ह करता आली पाहिजे. दिलेलं स्टेटमेंट निगेटिव्ह करण्यासाठी सिम्पली नॉट हा शब्द वापरणार आहोत ॲट प्रॉपर प्लेस. ठीक आहे. फर्स्ट स्टेटमेंट निगेटिव्ह करण्यासाठी नॉट हा शब्द आपल्याला या ठिकाणी वापरावा लागेल. इट डज नॉट रेन्स. सिम्पली तुम्ही नॉट जर लिहिलं ग्रॅमॅटिकली वर्ब काय वापरायचा, हेल्पिंग वर्ब काय वापरायचा या बाबतीत जरी कन्फ्युजन असेल तरी सुद्धा काळजी करू नका. आपले मार्क्स ग्रॅमॅटिकल चुकांसाठी कटणार नाहीयेत. फक्त एवढंच लक्षात ठेवा दिलेलं स्टेटमेंट निगेटिव्ह करण्यासाठी नॉट हा शब्द प्रॉपर प्लेसवरती आपल्याला पुट अप करायचा आहे. देअरफॉर इन्व्हर्स बिकम्स इन्व्हर्सचा रूल आहे निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन Q. दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह करायचे आहेत नॉट वर्ड वापरून आणि स्टेटमेंट इंटरचेंज होणार नाहीये तिथे. Pच्या ठिकाणी Pच आहे आणि Qच्या ठिकाणी Qच असेल. फक्त स्टेटमेंट हे निगेटिव्ह होतील. ओके. फर्स्ट स्टेटमेंट पहा निगेशन कसं केलंय. इट रेनचं निगेशन असेल इट डज नॉट रेन आणि द मॅच गेट कॅन्सलचं निगेशन आहे द मॅच विल नॉट बी कॅन्सल. देअरफॉर इन्व्हर्स इज इफ इट डज नॉट रेन देन द मॅच विल नॉट बी कॅन्सल. नाऊ कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्हसाठी रूल आहे निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. प्रत्येक वेळेस हे रूल्स आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. या ठिकाणी निगेशन Qचं निगेशन करायचं आहे. इफ द मॅच इज नॉट कॅन्सल देन निगेशन Pचं सुद्धा निगेशन करायचं आहे. इट डज नॉट रेन्स. If x is less than y, then x square is less than y square. Let P, first statement, x is less than y. Q, second statement, x square is less than y square. The given statement is P implies Q. दिलेलं स्टेटमेंट कॉन्व्हर्स करण्यासाठी रूल आहे P आणि Q ही दोन्ही स्टेटमेंट इंटरचेंज करायची आहेत. Therefore, converse becomes if x square is less than y square, then x is less than y. Now next inverse. इन्व्हर्स बनवण्यासाठी मात्र दिलेली दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह करावी लागतात. मागच्या एक्झाम्पलमध्ये जी स्टेटमेंट दिलेली होती ती पूर्ण व्हर्बल होती. शाब्दिक उदाहरणं होती. शाब्दिक उदाहरणांमध्ये नॉट हा शब्द जर वापरला तर दिलेलं स्टेटमेंट निगेटिव्ह होतं. इथं मात्र नॉट हा शब्द वापरता येणार नाही. मॅथेमॅटिकल इक्वेशन्स निगेटिव्ह करायचे असतील तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एक्सरसाइज 1.1 मध्ये निगेशन कशी करायची ही आपण डिटेलमध्ये पाहिलेली आहे. दिलेलं स्टेटमेंट निगेटिव्ह करण्यासाठी जर स्टेटमेंटमध्ये इक्वल टू हे साइन आलेलं असेल तर ते साइन रिमूव्ह करून त्या ठिकाणी नॉट इक्वल टू हे सिम्बॉल घ्यावं लागेल. तसेच ज्या स्टेटमेंटमध्ये लेस दॅन हे सिम्बॉल आलेलं आहे हे स्टेटमेंट एक्स इज लेस दॅन वाय या स्टेटमेंटमध्ये लेस दॅन हे सिम्बॉल आलेलं आहे. तर याचं निगेशन करण्यासाठी लेस दॅन हे सिम्बॉल रिमूव्ह करून त्या ठिकाणी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हे सिम्बॉल टाकावं लागेल. म्हणजे
एक्स इज लेस दॅन वाय, सो निगेशन होईल एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. चला तर मग इन्व्हर्स करूया. इन्व्हर्सचा रूल पहा. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. म्हणजे या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट आहेत त्याच ठिकाणी आहेत, फक्त आपल्याला दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह करायचे आहेत. फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन आहे एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. सेकंड स्टेटमेंट सुद्धा पहा, त्या ठिकाणी सेम सिम्बॉल आहे लेस दॅन, त्याच्यामुळे याचं निगेशन होईल एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. देअरफॉर स्टेटमेंट बिकम्स इफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय, देन एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बनवण्यासाठी सुद्धा दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह करावी लागतात. फक्त कोणतं स्टेटमेंट कोणत्या ठिकाणी लिहायचे यासाठी आपल्याला हे रूल्स लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह साठीचा रूल्स आहे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. म्हणजे इफच्या नंतर पहिल्यांदा लिहायचे आपल्याला निगेशन क्यू, देन निगेशन पी. म्हणजेच इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर, देन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. अतिशय सोपी अशी ही उदाहरणं आहेत. बोर्ड एक्झाममध्ये ही उदाहरणं 3 मार्कांसाठी परीक्षेमध्ये विचारली जातात. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह साठी प्रत्येकी 1-1 मार्क असतो. कधी हा प्रश्न 2 मार्कांसाठी तर कधी 1 मार्कासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळं हा प्रश्न जर व्यवस्थित प्रिपेअर केला तर 3 मार्क सहज आपण मिळवू शकतो.